श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहा, रोहिणीज देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत. तर आपल्याला स्वतःचे घर होण्यासाठी कोणत्या जवळच्याही स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे, मठामध्ये. तिथं आपण दोघे पण नवरा बायकोनी सोबत जायचं आहे. तिथं जाताना आपल्याला एक नारळ वगैरे घ्यायचा आणि नारळ, खडी साखर नारळावर आपल्याला ठेवायची आहे आणि आपली घर होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे. दोघांनी पण स्वामींना आपण जे तुमचं घर होण्यासाठी अडचणी येत आहे हे सर्व स्वामींना सांगायचं आहे. तर घर होण्यासाठी आपले प्रयत्न हे सफल होऊ दे, कोणतेही अडथळे आणून देऊ नका, अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची. आणि आपण काय करतोय, घर बांधतोय हे कोणालाही आपण सांगायचं नाही. आपल्या जीवनातले प्रश्न हे लोकांना सांगायचे नाही आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की आपण जी सेवा करत असतो ती यशस्वी होत नाही. आपण कशासाठी सेवा करतोय हे स्वामींना फक्त आपल्याला सांगायचं आहे. आणि प्रत्येक महिन्यात आपल्याला गुरुचरित्राचं एक तरी पारायण करायचं आहे संकल्पयुक्त. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र दिवसातून आपल्याला 2 वेळेस वाचायचं आहे. 1 वेळेस गुरुचरित्र करायचं आहे, 1 वेळेस 2 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त दररोज घरामध्ये वाचायचे आहे. विश्वकर्मा चालीसा आपल्याला घरामध्ये वाचायचे आहे. कर्त्या पुरुषांनी वाचावे, म्हणजे आपल्याला लवकर फळ भेटत असतं. नवनाथाचे पारायण करावे. तुमची इच्छा नक्कीच ही पूर्ण होणार आहे. तर तुम्ही ही सेवा रोज करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खरोखरच ही सेवा खूप फलदायी आहे. त्याच्यामुळं ही आज सेवा आपल्याला न चुकता करायची आहे. आणि आपलं स्वतःचं घर हे लवकर होणारच आहे. आपली ही सेवा जर चालू असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे अडथळे वगैरे येत नाहीत. आणि आपले जे पैशाचे वगैरे पण कामं असतात ते पण मार्गी लागतात. कुठून ना कुठून आपल्याकडं पैसा येत असतो आणि आपलं घर हे पूर्ण होत असतं. त्याच्यामुळे मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आणि आपल्याला ही सेवा करायची. तर आपलं घर हे नक्कीच पूर्ण होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.